नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि हे एक जुनं पुस्तक मी आत्ता वाचतोय आणि त्यामध्ये एक छान पारंपरिक आहे बटाट्याच्या भाजीचाच प्रकार पण वेगळा आहे। ते वेगळेपण काय हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि जिथे वेगळेपण असतं तिथे आपण दोघंही असतो, हो ना। चला सुरुवात करूया। तेल आपण घालू, जिरं तडतडल्यानंतर यामध्ये आपण टाकू थोडंसं विष्णुजींचा हिंग, गॅस बंद, थोडीशी हळद, कारण हिंग आणि हळद जळायला नको म्हणून, चिंचेचा कोळ आणि गूळ, थोडी कोथिंबीर मी आत्ता घालतो आहे, याची मजा वेगळी असेल। आणि आता हे एकत्र शिजतंय तोपर्यंत बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी आपण करून घेऊ। उकळलेला बटाटा आपण सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, इंग्लिशमध्ये पीसेस करायचे। आता हे फोडी जे आहेत त्या या रस्स्याबरोबर आपल्याला एकत्र करायच्या। थोडं पाणी, चवीनुसार मीठ। तर आता इथपर्यंत तर झालं। तुम्हाला यात काय आहे, साधा रस्सा बनवला बटाटे, पण इंटरेस्टिंग प्रकार पुढे आहे। आणि त्यासाठी हा बटाटा, ओलं खोबरं साधारण एक वाटीभर, जिरे आणि गरजेपुरतं पाणी की हे वाटल्या जाईल। थोडी हिरवी मिरची, आलं, आणि याला हळूहळू फिरवायचं, खूप असं नाही करायचं, कारण बटाटे तुटायला नको। क्या बात है। रेसिपी वाचली तेव्हा वाटलं की ही काय रेसिपी, पण जेव्हा तयार केली आणि खाल्ली तेव्हा वाटलं की नाही, बात में दम है। खरंच जुने पदार्थ, पारंपरिक पदार्थ याच्यामध्ये एक वेगळा मजा असतो, वेगळा फ्लेवर असतो। पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि देवाचे आभार माना की देवानी मुक्त हस्तानी आपल्याला सगळं इथे अवेलेबल करून दिलेलं आहे आणि त्याचा आनंदाने स्वीकार करा। नमस्कार।